नमस्कार, मी विजय कुमार गावडे एक नवा विषय घेऊन आपल्या समोर आलोय. उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जसा जन्मदिवस तसाच कोल्हापूर जिल्ह्याचं भूषण जगातल्या 100 शिक्षण तज्ज्ञांमध्ये ज्यांची गणना होते अशा डॉक्टर जे.पी. नाईक साहेबांचा सुद्धा जन्मदिवस. हा दिवस महाराष्ट्रासह भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन म्हटलं की एक वेगळाच उत्साह शाळांमध्ये असतो. वेगवेगळे प्रयोग शाळांमध्ये राबवले जातात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शाळा बंद आहेत आणि अशा स्थितीमध्ये शिक्षक दिन आलेला आहे. या परिस्थितीला सामोरं जात असताना उद्याच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं काय काय उपक्रम घेता येतील याची सर्वांनाच उत्सुकता असते. पण खरं सांगतो, शाळा जरी बंद असल्या तरी राज्यामध्ये शिक्षण मात्र सुरू आहे. विविध प्रयोगशील शिक्षक, उपक्रमशील शिक्षक या त्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या द्वारे वेगवेगळ्या प्रयोगांच्या द्वारे सतत शिक्षण सुरू ठेवत आहेत. काही असामान्य शिक्षक असे असतात की सतत वेगवेगळ्या कृतीतून समाजाचं लक्ष वेधून घेतात. अशा असामान्य शिक्षकांचा वेळोवेळी गौरव सुद्धा होतो. आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ना, ते सुद्धा असंच समाजाचं सतत लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्व. महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना 2019 साली प्राप्त झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेने 5 सप्टेंबर 2011 रोजी त्यांना जिल्हा शिक्षक पुरस्कारानं सुद्धा सन्मानित केलं. महाराष्ट्रातल्या विविध नामांकित सामाजिक संस्थांनी त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. सिंगापूरच्या अभ्यास दौऱ्यामध्ये ते सहभागी झाले. हैदराबाद सारख्या IT सिटीमध्ये संपन्न झालेल्या इंग्रजी परिषदेत सुद्धा त्यांनी आपला सहभाग नोंदवला. विविध उपक्रम आणि विविध प्रयोग राबवून सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेणारे हे व्यक्तिमत्व विविध पुरस्कारांनी सन्मानित असलं तरी शिक्षण क्षेत्रातलं ते एक सळसळतं आणि खळाळते व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला परिचित आहे. आणि असे सतत समाजाचं लक्ष वेधून घेणारे आमचे मित्र महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय संजय जगताप सर आज आपल्या सोबत आहेत आणि आपण शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी एक शिक्षक म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दल किंवा प्राथमिक शिक्षकांच्या भूमिकेबद्दल संवाद साधणार आहोत. आपण याच विषयावरती जगताप सरांना बोलतं करणार आहोत. वळूया आपण जगताप सरांकडे. जगताप सर नमस्कार. नमस्कार विजयराव. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला काय भावना आहे आपली? खरं तर गेले 25 वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतो. हा दिवस माझ्यासाठी मला अतिशय वाईट वाटतं. कारण उद्या शिक्षक दिन आणि शिक्षक दिना दिवशी आम्ही आमच्या शाळेमध्ये नाही, यासारखं आपल्या मनाला वाईट वाटणार दुसरी कुठलीच गोष्ट नाही. शिक्षक दिन म्हटलं की आधी 2-4 दिवस मुलांची गडबड चालायची की मला शिक्षक व्हायचं आहे, मला सर कुठला पाठ घेऊ, कुठला विषय घेऊ, अशी मुलं विचारायची. आणि मग आपण मुलांना सांगणार आणि मग शिक्षक दिना दिवशी ते विद्यार्थी शिक्षकाची भूमिका वठवायचे आणि ते जे वातावरण असायचं ते खूप मनाला आल्हादी वाटायचं. परंतु उद्याला आपण तर नसणार आहे हेच मनाला अतिशय म्हणजे खंत वाटते त्या गोष्टीची की उद्या आम्ही शिक्षक दिन शाळेत साजरा करू शकत नाही. कारण आपल्या जगावरती कोरोनाची महामारी आलेली आहे, मोठं संकट आलेलं आहे. तेव्हा मनातून खूप अशी भावना अशी म्हणजे मनसं भरून आले माझं की उद्या आपण शाळेत जाऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भावना असेल ती शिक्षकांच्या मनामध्ये आहे की दरवर्षी उत्साहानं साजरा केला जाणारा हा दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण साजरा करू शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात एक कल्पना असते की आपण शिक्षक व्हावं आणि तो एक दिवस असा असतो की त्या दिवशी त्यांना शिक्षक म्हणून शिकवायला मिळतं, शिक्षक म्हणून मिळवायला मिळतं. तुम्ही सुद्धा बालवयामध्ये असाल, तर मला असं विचारायचं होतं की शिक्षक म्हणून तुम्ही नोकरीची सुरुवात कशी केली? खरं तर माझ्या नोकरीची सुरुवात झाली 1 जुलै 1995 ला. बरोबर. पाण्यात तालुक्यामध्ये धबधबेवाडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी माझी प्रथम नेमणूक झाली. त्या ठिकाणी मला जास्त काही काम करायला मिळालं नाही. 1 वर्ष मी काम केलं. त्यानंतर माझी बदली झाली विद्यामंदिर आवळी तालुका पन्हाळा या ठिकाणी. आणि खरं तर माझ्या शैक्षणिक कारकिर्दी उमेदीची म्हणतो आपण, म्हणजे तारुण्याची आपलं जे वय असतं ते त्या वयामध्ये मी आवळी या ठिकाणी खूप अतिशय चांगलं काम केलं. 10 वर्ष ठिकाणी मी काम केलं. 10 पिढ्या माझ्या हातून विद्यार्थी घडून गेल्या. आणि त्यानंतर मग माझी बदली पंचायत पन्हाळा या ठिकाणी विषय तज्ञ मृत्यू शिक्षण हे 1691 माझी नेमणूक झाली. त्या ठिकाणी 4 वर्षी काम केलं. त्यानंतर 2009 मध्ये
माझी बदली माझ्या सर्व तालुक्यामध्येच म्हणजे भेंडावडी तालुका शाहूवाडी या ठिकाणी झाली. पहिलं अध्यापन मला आयुष्यातलं पहिलं प्रमोशन मिळालं आणि तिथं मी 4 वर्ष काम केलं. त्यानंतर त्यामध्ये सांगू या ठिकाणी अतिशय सुंदर काम केलं की जी शाळा जिल्ह्यामध्ये परिषद होती त्या शाळेला एक नावावर आणण्याचं काम मी केलं. आणि गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी ज्या 27/2 JR झाला त्या JR-मधनं माझी सांगू शाळा सोडायची इच्छा नव्हती, पण त्या JR-मधून माझी बदली झाली. सध्या मी केंद्रीय प्राथमिक शाळा मान या ठिकाणी पदव्याध्यापन काम करतोय. म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे तुम्ही पन्हाळा तालुक्यातून प्राथमिक शिक्षक म्हणून माझी सुरुवात केली आणि आज केंद्रीय प्राथमिक शाळा मान या शाळेपर्यंत ही अखंड सेवा सुरू आहे. 25 वर्ष. माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की वर्ग म्हटलं आणि त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले की उद्या कोण व्हायचंय तुम्हाला, बरोबर, की बरीचशी मुलं मला शिक्षक व्हायचं असं उत्तर देतात. बरोबर. तुमचं शिक्षकी पेशात येणं हे आवड म्हणून आहे की योगायोगानं आहे? खूप छान प्रश्न विचारला, खूप छान. माझ्या मनाचा प्रश्न विचारला. या क्षेत्रामध्ये मी स्वतःच्या इच्छेनं आलो. माझे वडील प्राथमिक शिक्षक, शेवटी केंद्रातून रिटायर झाले. त्यांची इच्छा होती की मी शिक्षक व्हायला नाही पाहिजे, मी काहीतरी मोठा डॉक्टर वगैरे झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचं मत खूप छान होतं की माझ्या मुलग्यानं माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. परंतु कसं असतं, प्रत्येकानं आपली पात्रता ओळखली पाहिजे. ती पात्रता मी ओळखली की ते 12वी सायन्स, ते गणित, ते बायोलॉजी मला जमणार नाही. तरी पण वडिलांची इच्छा खातर मी 11वी सायन्स ॲडमिशन घेतलं मलकापूरमध्ये. 11वी सायन्स मी पूर्ण केली. पण माझ्या मनामध्ये होतंच की काय नाही, मला सायन्स जमणार नाही, मी करणार नाही, मला येत नाही ते. सर आपलं मान्य केलं मी. मग मी काय केलं, तेव्हा मला सायकल होती माझ्याकडे, ती सायकल घेतली आणि मलकापूर ते कोल्हापूर 45 किलोमीटर अंतर मी सायकलवरून गेलो आणि मी DEDला फॉर्म भरला. मला 10वी चांगली मार्क होती. 10वीच्या मार्कवरती मला DEDला मिळालं आणि मग मी घरी सांगितलं की मला DEDला मिळाले आणि मला सायन्स करायचं नाही आणि मला DEDला जाऊ दे. माझ्या वडिलांनी मला खूप त्यावेळी म्हणजे विरोध केला. घरात त्या प्रसंगी भांडणं सुद्धा झाली आमची. पण मी ठाम होतो, मला जमत नाही, जे आम्हाला जमते ते माणसाने करावं. मग मी DED ॲडमिशन घेतलं. पेटा DED कॉलेजमधलं DED पूर्ण झालं आणि मग 1 जुलै 95ला मी ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश मी जो केला तो माझ्या स्वतःच्या आवडीने केला. कारण आपण एखादं क्षेत्र निवडतो, आवडीने निवडतो, त्यामध्ये आपण चांगलं कार्य करतो. बरोबर. म्हणजे आवडीने या तुम्ही क्षेत्रात आलाय असं आपण म्हणू. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट अशी की घरातून तुम्ही काहीतरी वेगळ्या सेवा क्षेत्रात जावं वगैरे अशी त्यांची इच्छा होती. बरोबर. पण खरं आता जगताप सर आपण जर पाहिलं तर एक शिक्षक डॉक्टर असतो, एक शिक्षक इंजिनियर असतो, शिक्षक सुद्धा असतो, शिक्षक पालक सुद्धा असतो. म्हणजे समाजातल्या ज्या ज्या सेवा क्षेत्रामध्ये लोक काम करतात ना त्या प्रत्येक सेवा क्षेत्राचा अनुभव शिक्षकाला असतो. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही शिक्षण क्षेत्र निवडलं आणि तुमच्यासारख्या माणसाने या क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान दिलं. खरं तर फार चांगली गोष्ट मानायला पाहिजे की तुम्ही त्या वेळेला शिक्षक म्हणून येण्याचं. खरंच मला ते बोलायचं असं आहे की माझ्या वडिलांना आता वाटते की माझ्या मुलीनं जे क्षेत्र निवडलं ते खरं त्या क्षेत्रामध्ये त्यानं म्हणजे जे त्याला करायचं होतं अत्युच्चतेने ते त्याला साध्य केलं. बरोबर. हा, आता माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावा. पण मला अभिमान वाटतो की जी इच्छा मला पूर्ण करता आली नाही ती इच्छा डॉक्टर व्हायची, MBBS डॉक्टर व्हायची इच्छा माझ्या मुलगीने पूर्ण केली. आता माझी मुलगी तुम्हाला श्रुती ही आपल्या राज्यातील 1 नंबरचं कॉलेज जे कॉलेज मुंबई डॅन मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी MBBS करते. म्हणजे जे मला जमलं नाही ते माझ्या मुलगीनं मात्र नक्की करून दाखवलं. अरे अच्छा. म्हणजे तुमच्या वडिलांची इच्छा होती आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, पण तुमची इच्छा होती आपण शिक्षक व्हावं. म्हणजे तुम्ही स्वतः शिक्षक झाला आणि आता वडिलांची इच्छा मुलीच्या रूपाने तुम्ही पूर्ण केली. म्हणजे दोन्ही अर्थाने तुम्ही यशस्वी आहात. त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करावं तेवढं आहे. पण एक सांगू का, अगदी भारताला शिक्षणाची फार प्राचीन परंपरा म्हणजे गुरुकुलापासून ते आजपर्यंत सर शिक्षणामध्ये फार आमूलाग्र बदल होत आहेत. की गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिक्षकांच्या कुटीमध्ये जात होते, शिक्षण घेत होते. पुढे शाळा नावाची संकल्पना आली आणि शिक्षक आणि विद्यार्थी हे एका ठिकाणी येऊ लागले. आणि आज मात्र ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवू लागले. म्हणजे गुरुकुलात शिक्षकाकडे जाणारा विद्यार्थी ते कोरोना पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्याकडे जाणारा शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल. नक्कीच. तुम्ही नोकरीची सुरुवात केली त्यावेळची परिस्थिती. माझी नोकरी सुरुवात जुलै 95ची म्हणजे 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 25 वर्षामध्ये खूप तिथंतर घडत गेली. ज्यावेळी 25 वर्षापूर्वी नोकरीला लागलो त्यावेळी वर्गात जात असताना पुस्तक, खडू, डस्टर घेऊन तरी चालत होतं.
जायचं आणि आपण शिकवत होतो मुलांना, कारण मुलांना काहीच माहित नव्हतं आणि त्या काळामध्ये साधा फोन नव्हता. बरोबर. हा. आणि मग आपण जे शिकेल विद्यार्थी शिक्षक शिकवतील तेच पुढे दिशा विद्यार्थी मानायचे. बरोबर. पण आता तसं राहिलं नाही सर. बरोबर. त्यावेळी परिस्थिती आपल्या परिस्थिती खूप बदल झाला आहे. आता आपला विद्यार्थी आपल्या पुढे 2 टाकून सरस आहे सर. हा. कारण त्याच्या घरामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, त्यामुळे त्याला सगळं माहित आहे. आपण जर वर्गामध्ये गेलो आणि काही सांगायला लागलो तर विद्यार्थी आपल्याला फेर करतील, सर तुम्ही काय सांगता, हे काल युट्यूबला बघितलं असं नाही आहे. बरोबर. त्यामुळं त्यावेळी परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये खूप जमाना असणारा फरक आहे. आणि आपण त्या आताच्या ह्या सध्याच्या रूढीमध्ये, सध्याच्या स्थितीमध्ये आपण बदललं पाहिजे. बरोबर. आपण जर नाही बदललो तर मात्र आपण आउटडेटेड होतो. बरोबर. आपण बदललं पाहिजे, बरोबर. नक्कीच बदललं पाहिजे. निश्चितच. निश्चितच. म्हणजे या दरम्यान समाज माध्यमावरती विविध विषयांची चर्चा जेव्हा होते की बदललं पाहिजे, बदललं पाहिजे. त्या ठिकाणी मग HMT घड्याळाचं उदाहरण दिलं हा. जातं, नोकियाच्या बरोबर. मोबाईलचं, कारण त्यांनी स्वतःला बदललं योग्य वेळेला बदललं नाही आणि म्हणून ते समाजातून आज दूर फेकले गेलेले आहे. तसा शिक्षक सतत बदलत राहायला पाहिजे असं त्यासाठी तुमचं. मला असं म्हणायचं हा. आहे, खरं तर कोरोना ही एक संधी आहे आपल्यासाठी सर. हा जो कोरोना झाला ना त्याला मी संधी मानतो. बरोबर. हा. कारण या कोरोनामुळं हा. आपल्यातले जवळजवळ 90% लोक बदलले, बरोबर. 90% शिक्षक बदलले. बरोबर आहे. का बदलले हा. तर कोरोनामुळं त्यांना नवीन तंत्रज्ञान वापरायची सवय झाली. आता आपला झूम माहित होतं का, नव्हतं. आपला गुगल मीट माहित होतं का, बरोबर. वेबच माहित होतं का, नव्हतं. पण आज आपले जवळ 90% शिक्षक ते डाउनलोड करतायत, त्यावरती मुलांना शिकवतात, प्रयत्न करतायत. म्हणजे हे जर कोरोना आला नसता तर अजून पुढे देखील आपले शिक्षक शिकले नसते. बरोबर. तर कोरोना संधी मानतो मी. बरोबर. म्हणजे शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं जे आपण म्हणतो. त्यामध्ये फक्त विद्यार्थी शिकत नाही तर शिक्षक सुद्धा शिकत असतो. बरोबर. आणि आता या बदलत्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षकाला सुद्धा शिकायला मिळालं आणि त्याला सुद्धा बदलाची संधी अनुभवता आली. हो. त्यामुळे कोरोनाचा एका दृष्टीनं आपण सकारात्मक विचार केला हा. तर शिक्षकाच्या दृष्टीनं तो एक फायदाच झाला असं आपण नक्की तो म्हणू. महामारी आहे मान्य आहे, परंतु आपल्यासाठी मात्र ती संधी आहे. बरोबर. बरोबर. आता माझा प्रश्न असा आहे की तो आपण 95 ला तुम्ही नोकरी सुरू केली असं सांगितलं. आज 2020 मध्ये आपण आहोत. 95च्या अगोदर विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही शिक्षक अनुभवले असतील आणि 95च्या नंतर शिक्षक म्हणून तुमचा अनुभव असेल. तर प्रश्न फार छान विचारतो तुम्हाला. विद्यार्थी दशेत तुम्ही अनुभवलेले शिक्षक, ओके, आणि शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी सुरू केल्यानंतर तुम्ही असाल किंवा तुमचे सहकारी शिक्षक, या दोघांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? आम्ही त्या विद्यार्थीमध्ये होतो हा. ती मला वाटतं 1981-82 ला माझी शाळा सुरू झाली असेल. तर त्यावेळेचे गुरुजी होते, त्यांचं धोतर असायचं, 3 बटनाचा शर्ट असायचा, टोपी असायची, सायकल असायची आणि ते गुरुजी यायचे. आणि त्या काळच्या गुरुजीच्या मध्ये गुरुजी आणि विद्यार्थ्यांमध्ये सर असे अटॅचमेंट होती. त्या काळात ते गुरुजी जरी गल्लीत जरी आले तर पोराशी कुठं पळू आणि कुठं नको असं मला व्हायचं, दौडून बसायची म्हणून. इतकं गुरुजींच्या बद्दल आदरित भीती असायची त्या काळामध्ये. आपण जर शिक्षक झालो सुरुवाती काळामध्ये ती तशी परिस्थिती होती, पण आता मात्र खूप बदल आहे सर. आणि आता ही कोरोना मात्र विद्यार्थी आपल्यापासून खूपच दूर गेला आहे, त्याला जवळ आणण्यासाठी आपल्याला काही दूर जाणार आहे सर. बरोबर. त्यामुळं ते शिक्षक आणि आता शिक्षक ह्यात खूप फरक आहे. आता शिक्षक जीन पॅन्ट मध्ये आला, ती दिशा बदलली, त्याचं राहणीमान बदललं. त्यामुळे ते शिक्षणामध्ये खूप फरक आहे. तरी असं तरी असलं तरी मी मात्र काही परंपरा जपतो सर. मी तुम्ही मला लुटलं गेला असाल दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला माझ्या अंगावरती 3 बटनाचा शर्ट, विजा, टोपी आणि काय पायामध्ये चप्पल असतं आणि त्या पेहरामध्ये किंवा 1 दिवस तर मी वावरतो. कारण त्या जुन्या माझ्या गुरुजींसाठी गुरुजींच्या आठवण म्हणजे संस्कृती जपली पाहिजे. गुरुजींची सुद्धा एक संस्कृती होती ती आपण जपली पाहिजे. मी असं ऐकलंय की तुम्ही जुन्या पद्धतीच्या गुरुजींची एक सायकल सुद्धा खरेदी केली, अगदी ती बेळगावात आणली असं मी ऐकलं. नक्कीच मला सायकल खूप आवडायची. लहानपणामध्ये सायकल जुनी असायची पण त्याला आवड असायची. मग नंतरच्या काळामध्ये आपण माहिती आहे सगळं बदलत गेलं. मग आता वाटतं मला सायकल घ्यायची होती. काही आपण सांगितलं सर तुम्ही गेट सायकल घ्या, जरा नवीन पद्धती सायकल घ्या. नाही म्हटलं, मी जी सायकल चालवलेली आहे ती सायकल मला घ्यायची, मी ती कुठे मिळत नव्हती म्हणून मी ती सायकल काय केली बेळगाव मधून मागून घेतली आणि त्या सायकलवरून मी व्यायाम करतो. आणि माझा अशी इच्छा होती की किमान आठवड्यातनं 2 दिवस सायकलवरून शाळेला जायचं. पण दरम्यान काळात कोरोना आला आणि मला ते अजून अनुभव घेता आलेला नाही, मात्र सायकलचा अनुभव मी घेतोय. म्हणजे जुन्या पद्धतीचे जसे गुरुजी होते त्यांना तुम्ही फॉलो करताय, याचा अर्थ तुमच्या जीवनावरती किंवा तुमच्या शिक्षकी पेशावरती काही जुन्या गुरुजींचा ठसा आहे. हो नक्कीच.
म्हणजे तुम्ही कुठल्या तरी जुन्या गुरुजींना आपले दीपस्तंभ मानताय, आदर्श मानताय, कोणत्या गुरुजींचा उल्लेख करावा असा वाटतो? हा मला उल्लेख करावा लागेल तर गणपती बाळू जाधव नावाचे गुरुजी मला होते तिसऱ्याला असताना. अच्छा. हा. धोतर, हा. 3 बडा शर्ट, हा. त्यानंतर विजया सायकल तिची असायची आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला म्हणून मी त्याबद्दल आग्रह प्रयत्न करतोय. आणि तसं बघितलं तर माझ्यावरती तसं पुन्हा प्रभाव म्हणण्यापेक्षा माझ्याकडे विचार काही लोकांचे रुजतात की बाबा आपण असं वागलं पाहिजे. त्यामध्ये मग लोलेकर गुरुजी असतील आम्हाला त्या काळातले, पोद्दार गुरुजी असतील जे आपल्या मठावर इंग्रजी कोल्ड्रिंक साहेब बघा, ते पोद्दार गुरुजी त्या काळात आम्हाला इंग्रजी शिकवायचे. संपत्ती रामचंद्र तांबे गुरुजी नावाचे गुरुजी मला पण मिळाले. त्यावेळी मला वाटतं मी 6वीला होतो, 6वीला का हां 6वीला असेल तर ते गुरुजी कळव्यामध्ये होते. त्याची बदली झाली सर त्या काळामध्ये. बदली झाल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी असे रडत होते आणि त्यावेळी काही बाक होते बसायला, त्या पाटावरती मुलांचे असे आठवडे पडले होते. असं मग किती काम त्या लोकांनी त्या माणसाने केलं असं बघा. संपत रामचंद्र तांबे गुरुजी आज ते हयात नाही, गणपती जाधव गुरुजी हयात नाही, परंतु त्यांचं मला म्हणजे त्यांचा प्रभाव मला नक्की पडला. की आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही गावामध्ये गेलो तर त्या गावाला एखादा असा गुरुजी लाभलेला असतो की मग तो कालावधी 50 वर्षाचा असू दे, 70 वर्षाचा असू दे, अलीकडच्या काळातला 22 वर्षातला असू दे, किंवा अगदी हल्लीचा एखादा गुरुजी नुकताच बदली झालेला असतो, तो त्या गावावरती छाप सोडतो. तसं तुमच्या आयुष्यात सुद्धा काही शिक्षकांनी छाप सोडली. नुकतंच तुम्ही उल्लेखलेल्या काही गुरुजींना त्यातल्या ओळखतो, पोद्दार सर किंवा पोद्दार गुरुजी इंद्रजी. आजही पोद्दार सरांकडे पाहिल्यानंतर किंवा पोद्दार गुरुजींकडे पाहिल्यानंतर अगदी त्यांचा असं मनोमन आदर. आणि मला एक नाव घ्यायचं सुरू केलं सर, हे झालं प्रायमरी जीवनामध्ये माझ्या प्राथमिक शाळेमध्ये. पण माध्यमिक जीवनामध्ये मला जे सर लाभले त्यामध्ये एस पाटील सर, आपल्या मठामध्ये एस पाटील सर यांचा खूप प्रभाव आमच्यावरती पडला. कारण माझे काका डॉक्टर हरी जगताप, माझी मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचे ते गुरुजी, त्यांचे ते सर आणि ते मला देखील सर होते. त्यामुळं त्यांचा देखील मला प्रभाव झाला. ते मला म्हणायचे अरे बघ हरी किती मोठा झाला, पण आमचे आप्पा मुळात हुशार होते, त्यांच्यात मोठा मी हुशार नव्हतो. सरांना म्हणायचं सर आप्पांचं वेगळं माझं वेगळं, माझ्या पद्धतीने मी सगळं शक्य तेवढं मी करतो. असे एस पाटील सर मला त्यावेळी खूप आवडायचे. बरोबर. डॉक्टर जगताप साहेबांची तुम्ही आता आठवण काढली. डॉक्टर जगताप साहेब माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, फार अडचणीच्या काळात शिक्षण घेतलं होतं आणि अगदी त्या काळात असे गुरुजी होते की मी जगताप साहेबांचं एक भाषण ऐकलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की मलकापूर हायस्कूलच्या शिक्षकांनी ते मिरजला असताना त्यांना मनी ऑर्डर करून पैसे दिले होते. म्हणजे समाजावरती गुरुजींचा किती प्रभाव असतो. शिक्षकाला खरं तर समाजाचा शिल्पकार मानतात. ते का मानतात ते डॉक्टर जगताप सर स्वतः बऱ्याचशा वेळेला त्या गुरुजींचा उल्लेख करतात आणि नक्कीच गुरुजींची छाप असते. आता तुम्ही सुद्धा बऱ्याचशा गुरुजींचा उल्लेख केला, अगदी तुमच्या गुरुजींपासून डॉक्टर जगताप सरांच्या सुद्धा गुरुजींचा उल्लेख केला. जुन्या काळातले गुरुजी, तुम्ही पण गुरुजी, बरोबर, तुमच्या सहकार्यांमध्ये सुद्धा तुमचे जे सहकारी आहेत ते शिक्षक आहेत. तर हे जुन्या काळातले शिक्षक आणि तुमचे आताचे सहकारी किंवा तुम्ही शिक्षक, ह्या दोन शिक्षकांमध्ये आपण जर का अवलोकन केलं तर गुरुजींमध्ये असा प्रभाव टाकणार कोणती गुणवैशिष्ट्य असायला पाहिजे असं तुमचं मत? हा, गुरुजी हा विद्यार्थीप्रिय असला पाहिजे, गुरुजी हा वक्तशील असला पाहिजे, गुरुजी हा आपल्या कामाशी प्रामाणिक असला पाहिजे. आपण सेवा करत नाही, आपण नोकरी करतो, त्याचं भान आपण ठेवून काम केलं पाहिजे. आपल्या पुढं 40 मुलं असतात आणि ती 40 मुलं आपल्याला पाहत असतात. त्यामुळे त्या 40 मुलांचं भवितव्य हे तुमच्या हातात आहे, ही जाणीव प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी त्या गुरुजींना ठेवलीच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. नक्कीच. या देशाची निर्मिती होत असताना, या देशाचं भविष्य चर्चिलं जात असताना, या देशाच्या भविष्याची सर्वात मोठी जबाबदारी कोणावर असेल तर शिक्षकांवर. ग्रामीण भागातल्या काही लोकांची अशी उदाहरणं आहेत की जुन्या काळामध्ये गुरुजींच्या येण्यावरती लोक घड्याळाची वेळ लावत होते. अगदी बरोबर. म्हणजे शिक्षकांमध्ये वक्तशीरपणा निश्चितपणे असला पाहिजे. पण सध्याचं वातावरण असं आहे की शिक्षण ही निरंतर चाललेली प्रक्रिया आहे. आज जुन्या काळामध्ये शिक्षण हे फक्त 4 भिंतीमध्ये मिळत होतं, म्हणजे शाळेमध्ये मिळत होतं. आज मात्र घरापासून शाळेपर्यंत
विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं. म्हणजे त्या गोष्टीमध्ये फारसा आपल्याला बदल झालेला दिसून येतो. बरोबर. समाजाचा लोकांचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, शिक्षकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. बऱ्या वेळेला शिक्षकांवर टीका होते, ती योग्य की अयोग्य हा आपल्या चर्चेचा जरी विषय नसला तरी सुद्धा शिक्षक आणि समाज यांचे नातेसंबंध कसे असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शिक्षक आणि समाज याचे संबंध जेवायचे पाहिजेत. शिक्षक गावात गेला पाहिजे, गाव शहरात आलं पाहिजे. बरोबर. ही जेव्हा आंतरक्रिया घडते बरोबर, त्यावेळी आपल्या शाळेचा विकास होतो, विद्यार्थ्यांचा विकास होतो. काय काय वेळी काय केलं जातं, काही शिक्षक मुद्दाम गावात जातच नाहीत आणि गावाला शाळेत येऊन देत नाहीत. काय कशाला डोक्यात दाब आपल्या, असं नाही करून चालणार. ज्यावेळी आपण गावात जाऊ आणि गाव शाळेत येईल त्याच वेळी त्या शाळेचा विकास होईल आणि ती शाळा नावलौकिक मिळवेल नक्कीच. आणि प्रत्येक ठिकाणी मी ज्या त्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मी हेच पाळलं की मी गावात गेलो, गाव शाळेत आणलं आणि गावाचा विकास करून शाळेचा विकास करून घेतला. म्हणजे शाळा हे समाजाचं प्रतिबिंब आहे. नक्कीच समाज कसा आहे हे शाळेत दिसतं. आणि ते समाजाला आपलं प्रतिबिंब सुधारायचं असेल किंवा त्यामध्ये प्रगती करायची असेल तर समाज शाळेपर्यंत आला पाहिजे आणि शाळा सुद्धा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक शिक्षक असे आहेत की जे समाजाच्या सहकार्याने एक नवी आणि सुंदर अशी शाळा उभी करतात आणि एक रोल मॉडेल करतात. आज बऱ्याच लोकांनी आदर्श घ्यावा अशा अनेक शाळा आहेत. मला आता या ठिकाणी एक गोष्ट अशी आठवली की समाजाचा विषय निघाला म्हणून की जुन्या काळातल्या काही रूढी परंपरा ज्या होत्या त्या रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षकांचं अमूल्य योगदान आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जटा निर्मूलन नावाचा एक कार्यक्रम घेऊन चर्चेत आला होता किंवा जटा निर्मूलन करून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला होता. त्याबद्दल जरा मला खरंच हा विषय, हा जो प्रश्न विचारला हा विषय ज्यावेळी माझ्या मनामध्ये येतो त्यावेळी माझं मन मी काहीतरी वेगळं केलं या भावनेनं भरून येतं. ज्यावेळी माझी बदली पण्यात तालुक्यातून शाळवाडीत झाली, तुम्हाला भेंडवडे गाव माहितच आहे. भेंडवडे म्हणजे उदगिरीच्या पायथ्याला असणारं शेवटचं गाव. उदगिरी देवी तुम्हाला माहित आहे. त्या भागामध्ये आज देखील काय म्हणतो आपण अंधश्रद्धा, रूढी परंपरा याची मोठी त्या ठिकाणी पगडा अजून देखील आहे आणि देवऋषीचा पगडा त्या ठिकाणी अजून आहे. तर त्या शाळेत मी ज्यावेळी हजर झालो 2009ला, 2009 झाले, 2010 झाले, 2011ला एक मुलगी आमच्या शाळेमध्ये आली. त्या मुलगीचं नाव आहे स्वप्नाली शिवाजी पाटील. भेंडवडची तिची मुलगी आहे. आली त्या मुलगी होती ती बघा, पण घालताना शर्ट आणि चड्डी घालून ती मुलगी शाळेत यायची आणि तिला जटा वाटल्या पूर्णपणे अशा पाठीवरती. मी विचार केला म्हणजे ही मुलगी आहे आता पहिलीला आली आहे, जटा जर हिच्या आपण अशा ठेवल्या तर भविष्यात हिचं सगळंच थांबणार, शिक्षण थांबणार, हिला मुलीचं लग्न होणार नाही आणि एक मुलगी देवदाशी म्हणतो आपण अशी मुलगी हिचं आयुष्य बरबाद होईल. हा विचार मी केला आणि आमच्या सहकारी अशोक शंकर सर, गर्जे सर, सोनवणे सर यांना मी विचारात बोलून दाखवलं, सर असं आपण काय करूया आपण. तर मग ठीक आहे, मग त्याला बोलून घेतलं आम्ही त्या पालकांना. दोन्ही आई वडील अशिक्षित, त्यांना सांगितलं जटा काढायला पाहिजे त्या मुलीच्या. हे मग अजिबात चालणार नाही, कारण जटा काढल्या तर आमच्या कधी घरामध्ये वाईट घटना घडली असं आम्हाला देवऋषी सांगितले. मग त्याला विचारलं देवऋषी कोण, त्याला नाव सांगा मला त्याचं. मग ती नाव सांगितलं देवऋषीचं. ते नाव माहिती सांगत नाही जाहीरपणे. मग ठीक आहे मग असू दे. मग त्या देवऋषी स्वतः मी गेलो आणि त्याला विचारलं असं तुम्ही तुझे आले होते का? आले होते. तर म्हणलं ती मुलगी आहे म्हणलं आणि त्या मुलगीचा आपण जटा जर नाही काढल्या त्याचं आयुष्य बरबाद होईल. आपण जटा काढण्यासाठी तुम्ही मला कृपया सहकार्य करा आम्हाला. तर काय करायला पाहिजे? तर म्हणजे पुन्हा कधी ते पालक येतील त्यावेळी त्या पालकांना सांगा की असं काय होणार नाही आहे, तुम्ही एकदा लिंबू कापून ठेवा आणि जटा काढल्या तरी चालतं, असं काहीतरी त्याला मार्ग सांगा आणि आपण मला सहकार्य करा. आणि खूप तसं घडलं आणि त्या देवशंकराला सांगितलं आणि त्यांनी मान्य केलं आणि 11/11/2011 हा मुहूर्त आम्ही साधला. तारीख सुद्धा छान निवडली होती, लक्षात राहण्यासाठी 11/11/2011 हा दिवस आम्ही फिक्स केला आणि त्या मुलाचा जटा काढल्या. आज ती मुलगी 10वीला शिकते. मी शाहू तालुका क्रीडा प्रमुख आहे. ती आठवीला असताना खेळायला गेली होती. तिने मला बघितलं आणि माझं तिनं पाय धरले, पाया पडली माझ्या. मला किती पुरस्कार मिळू देत, काही मिळू दे, पण मी त्या मुलीचं आयुष्य वाचवलंय हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे, कारण एका मुलगीचं आयुष्य मी वाचवलंय. बरोबर. नाही खरंच जगताप सर, तुम्ही शिक्षक म्हणून ही आपली सेवा आहे, आपलं कर्तव्य आहे. उत्तम अध्यापन करणं,
वेगवेगळे प्रयोग राबवणं, वेगवेगळे उपक्रम राबवणं आपल्या कामाचा भाग आहे. आपण करत राहतो, समाजाला ते आवडतात, त्या दृष्टीनं मग समाज आपल्याला विचारात घेतो. पण जटा निर्मूलनाच्या कामाच्या बाबतीत तुमची जी माहिती आहे आणि ती जी तुम्ही तारखेसह सांगितली मुलीच्या नावासह, देशातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकांनी एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून असं वागलं पाहिजे. बरोबर. आपण बालरक्षक म्हणतो, बालरक्षक बालरक्षक, बरोबर. तर बालरक्षक मध्ये काय हेच करायचं आहे आपल्याला. बरोबर बरोबर. म्हणजे त्या मुलांना शिक्षणापासून बाहेर जाऊन द्यायचं नाही, ह्या प्रभावात ठेवायचं आहे. आजही ग्रामीण भागामध्ये अशा अंधश्रद्धा पाळल्या जातात. बऱ्याच ठिकाणी जरी प्रसार माध्यमं पोहोचली असतील तरी सुद्धा सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आपण बातम्यांमधून पाहतो, वर्तमानपत्रांमधून पाहतो. आणि अशा गोष्टींना पायबंद घालायचा असेल तर ही जबाबदारी सुद्धा शिक्षकांनी पेलली तर उत्तम असं माझं मत. बरोबर. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये आम्ही काम करतो. बरोबर. अच्छा. तर जादूचे प्रयोग मी खूप करतो. बरोबर. जादूचे प्रयोग करून कशा पद्धतीने बंधुभाव आपल्याला फसवतात ते मी प्रत्येक मुलांना शाळेमध्ये जाऊन करून दाखवतो. बऱ्याच ठिकाणी मी गटसंमेलनामध्ये देखील जाऊन त्याच्यावरती म्हणजे ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आणि अंधश्रद्धा कशी आपला निर्मूलन करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. मुलाखत ही थोड्या वेळाची असते. तुमच्या आयुष्याचं सगळंच अनुभव आपल्याला या दरम्यान काही कथन करता येणार नाही किंवा मला विचारता येणार नाही, तुम्हाला इथे पूर्णांशाने सांगता येणार नाही. बरोबर. पण अगदी मुलाखतीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही ज्या पोटतिडकीनं बोलताय त्यावरनं तुमचं दुसरं एक गुणवैशिष्ट्य माझ्या लक्षात असं आलंय की माणूस हा समाजशील प्राणी असला तर सामाजिक क्षेत्रात उत्तरदायित्व म्हणून तुम्ही समाजसेवेच्या क्षेत्रात सुद्धा अग्रेसर आहे. बऱ्याचशा संस्थांशी तुम्ही कनेक्टेड आहात. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता तसं विचार केला तर मी या तालुक्यात बदलून 2009 आलो. अगोदर आलो असतो तर आणखी पुढे म्हणजे काही करता आलं असतं. 2009 आलो त्यावेळी आपल्या तालुक्यामध्ये विनायक हिरवे माझे मित्र, महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त, माझ्याबरोबर त्यांना पुरस्कार मिळाला 1 वर्ष. तर त्यांनी शावतला शिक्षण व्यासपीठ नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेला मी संलग्न झालो आणि त्या माध्यमातून अनेक कामं आपण करत गेलो. त्यामध्ये तुम्ही स्वतः आहात. त्यामध्ये मग आनंदमय दिवाळी असेल, दत्तक पालक योजना असेल, त्याचबरोबर आता अलीकडे आपण काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचं आपण सगळं शैक्षणिक कामकाज पाहतोय. अशा व्यासपीठच्या कामामध्ये जे जे व्यासपीठचे काम असेल त्या प्रत्येक कामामध्ये मी नक्कीच विनायक हिरवे आणि आपल्या सर्व टीमच्या बरोबर त्या ठिकाणी मी सक्रिय सहभाग नोंदवत असतो. भले तो कधी काही वेळ जमत नसेल परंतु जे शक्य असेल तितका वेळ घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपण देखील आपण विद्यार्थी मदत केंद्र नावाला त्यांचा उपक्रम आपला राबवलाय. त्यामध्ये सुद्धा माझा सक्रिय सहभाग आहे. ऑनलाईन शिक्षणाचा त्यामध्ये सुद्धा माझा चांगला सहभाग आहे. त्याचबरोबर आपली शिवशाहू फाउंडेशन नावाची संस्था दुसरी आपली एक आहे. त्यामध्ये त्याचा सुद्धा मी अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. म्हणजे जिथे जिथं आपलं काम करता येईल सामाजिक काम ते काम आपण करायचं आणि आपल्या लेखनासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न. म्हणजे अध्यापनाबरोबर अनेक व्याप आहेत आणि शिवाय शाहू तालुका क्रीडा विभागाचं प्रमुख ते तर आहे. म्हणजे विविधांगी उपक्रम आणि विविधांगी योजनांमध्ये सहभागी होऊन सतत स्वतःला व्यस्त ठेवणं बरोबर कसं शक्य होतंय तुम्हाला? कसं असतं आपण मला ठरवलं बा मला हे करायचं आहे म्हणलं की एक म्हण आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. बरोबर. आपल्या मला इच्छा पाहिजे नक्कीच आपला मार्ग ओपन होता. आता आजची मुलाखत मला माहित पण नव्हतं. तुमचा फोन आला अचानक, सर्व अशी मुलाखत घ्यायची, आपली इच्छा झाली तर मार्ग दिसले की आपल्याला. त्यामुळे इच्छा पाहिजे आपल्याकडे, आपण नक्कीच त्यामध्ये यशस्वी होतो. त्यामुळं शक्य होतं, काही अडचण नाही. म्हणजे अगदी थोडक्यात मला फार एक छान वाक्य सुचलं, कर्तव्याला कर्तृत्वात परावर्तित करायचं असेल तर माणसाने व्यासंगी राहिलं पाहिजे. बरोबर, व्यासंगी राहिलं बरोबर आहे. आणि असा व्यासंग जो जोपासतो तो समाजाच्या मग दृष्टीनं कौतुकास पात्र. वेगवेगळ्या स्वरूपाचं कौतुक सुद्धा तुमच्या वाट्याला आलंय. म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार असेल, जिल्हा परिषदेचा पुरस्कार असेल, राज्यातल्या नामांकित अशा काही संस्थांनी सुद्धा तुम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. गेल्याच वर्षी मला वाटतं राज्य शासनाचा पुरस्कार तुम्हाला, आणि हा पुरस्कार मुंबई येथे तुम्हाला प्रदान करण्यात आला. राज्य शासनाच्या एका मोठ्या सोहळ्यामध्ये तुम्हाला सन्मानित करण्यात आलं. पहिल्या पुरस्कारापासून ते राज्य शासनाचा पुरस्कार मिळेपर्यंत विविध अंगी पुरस्कार मिळाले. काय भावना? माझं पहिलं स्पष्ट मत माझं असं आहे की आपण काम करत राहायचं. बरोबर. काम करत राहिल्यानंतर आपलं कौतुक होत राहतं. आपण कामच नाही केलं तर कौतुक कसं होणार? बरोबर. मी कधी माझं काम करत असताना पुरस्कार मला मिळावा हा हेतू कधी माझ्या मनात मी कधी ठेवला नाही.
काम करत गेलो. मला सांगायला आनंद वाटतो की 2003 साली पुण्यात मी काम करत असताना आवळीमध्ये माझं त्यावेळी मी काम करत होतो अध्यापक म्हणूनच. त्या शाळेचा प्रवास ज्युनियर शिक्षक त्यावेळी होतो शाळेतला मी. त्यातले शिक्षक जे होते त्यामध्ये माझे शिवाजी पाटील गुरुजी म्हणजे वडिलांच्या वयाच्या सगळी तिथं मंडळी होते. त्या सगळ्या लास्टला मी होतो. पण काम प्रमाणित केलं त्या ठिकाणी. एक गावामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि कळत न कळत ती बातमी पंचायत समिती पणापर्यंत पोहोचली. आणि त्यावेळी तत्कालीन आमचे गुरु दर्शनेकारी सूर्यकांत पाटील साहेब यांनी त्यावेळी एक उपक्रम केला होता की 5 पीटीमधून 5 शिक्षक निवडायचे होते तालुका पुरस्कारासाठी. आणि मला आनंद वाटतो कोणत्याही प्रस्तावाशिवाय कोणत्याही माहिती देण्याशिवाय मला 2003 साली पंचायत समिती पणाचा प्रथम मला तालुका पुरस्कार मिळाला. तो आयुष्यातला माझा पहिला पुरस्कार. त्यानंतर मला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. काम करत राहिलो आणि मी पणायामधून शावडी बदलून आल्या वर्षीच मला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा जिल्हा पुरस्कार प्राप्त झाला. माझं काम चालूच होतं. काम चालूच असताना सांबूमध्ये मी गेलो. सांबू शाळा 2002 मध्ये आपल्या राहीशाहू अभियानामध्ये प्रथम आली होती शाळा जिल्ह्यामध्ये. त्या शाळेत मला काम करायला मिळणार म्हणजे माझ्या मनामध्ये खूप म्हणजे उत्सुकता होती. परंतु ज्यावेळी त्या शाळेमध्ये गेलो तो सुद्धा एक सन्मानच होता त्या शाळेचा आनंद. परंतु त्यावेळी गेल्यानंतर शाळा बघितली आणि मला भ्रम निराश झाला. त्यावेळी शाळेचं 2002 शाळा आणि ती शाळा त्यामध्ये खूप मला म्हणजे वाईट वाटलं. मग त्यावेळी माझे मित्र आनंदा जाधव सर त्यांना मी बोललो म्हणलं जाधव सर काहीतरी आपण करायला पाहिजे इथं. आणि आम्ही केलं. त्यावेळी उमेश कुमार असेल, मोमीन सर असतील, दहीप्रेम मॅडम, त्याचबरोबर जडगे सर, आम्ही सर्वांनी टीम तयार केली आणि त्या शाळा जी पहिली जशी होती त्या लेवलात घेऊन ठेवली आणि गतवैभव मिळवून दिलं. आणि त्या शाळेला शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा तालुका पुरस्कार मिळाला. म्हणजे जी शाळा आधी चांगली होतीच पण मधल्या काळामध्ये थोडी ती पुन्हा शाळांनी त्यामध्ये आणली. तिथून पुन्हा मी मानमध्ये गेलो आणि मानमध्ये गेल्यानंतर स्टाफने आम्हाला म्हटला की सर तुमच्याकडे काम आहे तर राज्य पुरस्काराची लिंक भरा. आधी लिंक भरली होती परंतु त्यावेळी मला काही पुरस्कार मिळाला नाही. पण नंतर मान असताना मी लिंक भरली आणि माझं सादरीकरण माझे सगळे पुरावे मी केलेलं काम निवड समितीला ते भावलं आणि गेल्याच वर्षी मला महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. आणि 5 सप्टेंबर म्हणजे उद्याच त्याला 1 वर्ष होतंय. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आशिष शेलार साहेब आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मला तो पुरस्कार मला प्राप्त झाला. खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर मला आणि बोलायचं आहे हा पुरस्कार जो मला मिळाला या पुरस्कारामध्ये मला माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. माझी पत्नी सौभाग्य वंदना ही सतत माझ्या कुठल्याही चुकीच्या बरोबर निर्णय अशी ती माझ्या पाठीशी राहिली. मला एक परत प्रश्न असा एक गमतीदार प्रश्न विचारायचा आहे. बरोबर. शिक्षक हा शाळेत शिक्षक असतो. बरोबर. म्हणजे शिक्षक तो शाळेत तो भूमिकेतच असतो. बरोबर. घरी आल्यावर शिक्षकाच्या भूमिकेत त्याचा काय बदल होतो तुमच्या समोरचं काय मत आहे? ठीक आहे. मला म्हणते की तुमचा आवाज शाळेत असतो तसा घरात असतो. आता सुद्धा तिने मला जेव्हा मुलाखतीला मी आलो तेव्हा सांगितलं जरा हळू बोला जरा हळू बोला. त्यामुळे तो आवाज माझा मोठा आहे. मी काय करू. या दरम्यान मला एक छान माहिती अशी द्यायची आहे. बऱ्या वेळेला लोकांचं असं मत होतं की शिक्षकांना सुट्ट्या ज्यादा असतात आणि शिक्षकांना कमी वेळ काम असतं वगैरे. पण समाजाला आपण सर्वांनी हे सांगितलं पाहिजे की शिक्षक हा फक्त शाळेत शिक्षक नसतो. म्हणजे एखादा अंगमेहनतीची कामं करणारा माणूस असेल त्याचं सुद्धा ते कर्तृत्व असतं. तो सुद्धा आपल्या परीने योगदान देत असतो. पण तो एक 8 तासाची काम केल्यानंतर आपली ड्युटी केल्यानंतर घरी आला का जबाबदारीतनं मुक्त होतो. शिक्षक मात्र जबाबदारीतनं कधी मुक्त होत नसतो. 24 तास शिक्षक म्हणजे तो घरी आला तरी त्याच्या डोक्यामध्ये शाळेचे विचार असतात आणि तो शाळेत गेला तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये शाळेचे विचार असतात. म्हणजे शिक्षकांना ह्या जे मानसिक स्वरूपाची कामं करतात ना त्या लोकांना
जरी सुट्ट्या असल्या तरी त्यांचं काम हे सतत चालूच सुरूच असतं. म्हणजे लोकांना असं वाटतं की शिक्षकांना सुट्ट्या जास्त आहेत. बरोबर. आणि तुमच्या पत्नीला सुद्धा तसं वाटतं की तुम्ही शाळेतनं घरी आला तरी सुद्धा शाळेत- शाळेसारखंच हा, वागता. हा. कदाचित महाराष्ट्रातल्या बहुतेक शिक्षकांच्या पत्नींचा असं- असा समज असावा असं मारायला नक्की, हरकत नाही. नक्की. तुमची पत्नी त्याचं प्रतिनिधित्व करते असं आपण मानूया. आपण पुढील प्रश्नाकडे येऊया की वेगवेगळे पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले, वेगवेगळे सन्मान प्राप्त झाले. बरोबर. हं? सिंगापूर दौऱ्यामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली होती, हा. त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. खरं तर एक प्राथमिक शिक्षक असून देखील आपल्याला परदेशवारी करता येणं हा. यासारखं दुसरं भाग्य कोणतं असू शकत म्हणजे नाही. लोकांच्या स्वप्नात असतं की कधीतरी विमानात बसायला मिळावं. हं? हा. हा. तर परदेशवारी विमान बसायचं म्हणलं तर आतापर्यंत माझा विमान प्रवास जो आहे तो 50 तास विमानात बसलो हा, आता. हा, हा, आणि परदेशवारी करणारा जो वेळ आला मला हा. तो मात्र माझ्या आयुष्यातील एक म्हणजे काय म्हणतो आपण अविस्मरणीय अनुभव आहे. हा. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग हा. आणि शिक्षण संचालनालय हं. पुणे यांच्या संयुक्त विद्यमानानं महाराष्ट्रातील जे उत्तम शिक्षक शिक्षक आहेत असतात. त्यांच्या साठी एक दौरा आयोजित केला होता. अच्छा. त्यामध्ये 2 देश होते, एक सिंगापूर, दुसरा जपान. बरं. तर माझी निवड ही सिंगापूर सिंगापूर. देशाच्या दौऱ्यात झाली होती. आपण 40 शिक्षक त्याबरोबर होतो आणि माझ्याबरोबर आताच आपले नवीन शिक्षण अधिकारी झालेले आहेत नंदू शेळके साहेब, अच्छा. ते देखील माझ्याबरोबर त्यावेळी होते. शेळके साहेब. शेळके साहेब त्याबरोबर होते माझ्याबरोबर. आणि तो दौरा आमचा जानेवारी 17 मध्ये संपन्न झाला. सलग 6 तासाचा विमान प्रवास तुम्हाला अनुभव अनुभव हा. आला आणि जगातील एक सुंदर देश. सुंदर देश, सुंदर सिटी हा. सिंगापूर पाहण्याचा जवळ आला. बरोबर. हा दौरा जो होता हा 70% अभ्यास, हा. 30% पर्यटन असा हा दौरा होता. हं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही अगदी केजी पासून पीजी पर्यंतच्या सगळ्या शाळा पाहिल्या, हा. ट्रेनिंग सेंटर पाहिली. हा. त्याचबरोबर तिथे असणारे जे काय म्हणतो आपण प्रेक्षणीय स्थळं देखील पाहिली. हं. तर तिथं मला एक जाणवलं आम्हाला हं. की तिथली शिक्षण संस्था आणि आपली शिक्षण संस्थेत खूप फरक आहे. अच्छा. हा. आपल्या इथे कसं असतं, हं. आपला मुलगा एखादा डॉक्टर झाला शेजाऱ्याचा हा. तर माझा डॉक्टर झाला पाहिजे. हा. त्याच्यानंतर तो पालक तयारीला तयार लागतो. लागतो. अरे पण तुझ्या विद्यार्थ्यांमध्ये काय पोटेन्शियल आहे, तुझ्या विद्यार्थ्याचं काय कल आहे हे तू बघतोस का? नाही. हा. कारण इथं शासनाने आपल्याला घेतलेलंच नाही, तुमच्यावर सोडलेलं आहे. हं. परंतु सिंगापूरमध्ये काय केले हं. तर त्या ठिकाणी 6वीला एक परीक्षा होती. हं. 6वीला परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षेतून त्या विद्यार्थ्याचा कल बघितला जातो. बरोबर. हा. तो डॉक्टर होणार आहे का, इंजिनियर होणार आहे, शिक्षक होणार आहे का आणखी कोण होणार आहे, त्यानुसार त्याला हा. तिथं शिक्षण दिलं जातं. म्हणजे 6वी पर्यंत तो विद्यार्थी तो पालकांचा असतो. बरोबर. बरोबर. 6वी नंतर मात्र तो विद्यार्थ्याने काय ठरवायचं शासन हा. ठरवतं. त्यामुळे तिथली शिक्षण पद्धती आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. हा. आपल्याला कसं असतं बघा, हा. बरोबर. ह्याचा आपण इंग्लिश मिडियमला गेला नाही, हा. आपला पण गेला पाहिजे. बरोबर. अरे पण तुझ्या घरामध्ये वातावरण बघ, त्याचं वातावरण बघ. बरोबर. बरोबर. आपल्याकडे सुद्धा अशी व्यवस्था सुरू झाली. आता आपल्याकडे जुन्या काळामध्ये व्यवसाय मार्गदर्शन केंद्र होती. हं. आता ती DICPD कडे वर्ग केले ते केंद्र. हं. आपल्याकडे सुद्धा जगताप सर कल चाचणी होते. 9वी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची किंवा त्या पुढच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी होते. त्यांचा कल जाणून घेतला जातो. मला तुम्हाला असं सुचवायचं आहे, म्हणजे ही माझी भूमिका आहे किंवा माझं मत आहे, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. आपल्याकडे आता तुम्ही बोलला की पालकांचं असं मत असतं की शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला तर माझा पण डॉक्टर बरोबर. झाला पाहिजे. बरोबर आहे का? हं? आपण विद्यार्थ्यांना शाळेत शिकवतोच. म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून ते प्राथमिक शिक्षणा शाळेचा विचार केला तर 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यापर्यंत. हं? या विद्यार्थ्यांच्या पालक सभा होतात का नाही? हं. तर या पालक सभा 2 सत्रामध्ये कंपल्सरी आयोजित केल्या पाहिजे हो, आणि बरोबर. कंपल्सरी त्या पालक सगळ्या विद्यार्थी पालक पालक आले पाहिजे. उपस्थित असले आले पाहिजे. पाहिजे. आणि त्या पालक सभेमध्ये आपला विद्यार्थी कोण व्हावा यापेक्षा हं. देशाला गरज काय काय आहे, आहे त्याबद्दल समाजाला गरज काय आहे आणि मी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी माझ्या मुलाकडून काय अपेक्षा कराव्या बरोबर. या संदर्भात वर्षातून 2 वेळेला पालक चर्चा सभा व्हायला आणि पाहिजे. पालकांचं मत परिवर्तन केलं अगदी पाहिजे. बरोबर. कारण जुन्या काळामध्ये विद्यार्थी गुण मिळवण्याच्या त्या स्पर्धेमध्ये हं. एवढे पिचले गेले हं. की पालकांच्या अपेक्षेच्या खाली एवढे दडपले गेले बरोबर. हा. की त्यामुळे शासनाला ती गुणपद्धती बंद करावी लागली आणि बरोबर. श्रेणी पद्धती आणली. तरी सुद्धा आता पालकांचा समज आहे तो तसा टिकून आहे, किंबहुना त्यामध्ये फारसा बदल झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. बरोबर. तुम्ही सिंगापूर दौरा केला, हं. तिथल्या
पद्धतीविषयी सांगितलं, हं. भारतातल्या पद्धतीविषयी बोलला. बरोबर अलीकडे महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढलंय. बरोबर अगदी खेडोपाडी सुद्धा इंग्रजी शाळा माध्यमांच्या आल्या. शाळा पोहोचलेत किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचले. बरोबर. त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांच्या समोर कोणतं नवीन आव्हान उभं केलं असं तुम्हाला वाटतंय? आव्हान होतं. कोरोनाच्या काळापूर्वी आपल्याला ते आव्हान होतं, पण कोरोनामुळं एक संधी आपल्याला आलेली आहे मराठी माध्यमिक शाळांमुळे. कारण आपण जे ऑनलाईन शिक्षण घेतोय हा. ते ऑनलाईन शिक्षण आता पालकांपर्यंत पोहोचायला लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळं इंग्रजी माध्यमाचा शिक्षक काय शिकवतो, कसा शिकवतो हे पालकांना समजायला लागलं. समजायला लागले. हा. आणि हा. मराठी माध्यमाचा शिक्षक कसा शिकवतो हे पालकांना समजलेलं आहे. बरोबर. त्यामुळं इंग्रजी माध्यमिक शाळेकडे जे हाताने ओढ आहे, भक्कपणा आहे, तो आता हळूहळू उघड व्हायला लागला आहे बरोबर. कोरोनामुळे. बरोबर. हा. त्यामुळं नक्कीच भविष्यामध्ये आपल्या शाळेचा पण हा 100% वाढणार सर. 100%. 100%. बरोबर. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेत द्यायचं. मातृभाषेत बरोबर. म्हणजे आता 2022-23 पासून जे काही नवीन शैक्षणिक धोरण सध्या केंद्र शासन त्याच्यावर चर्चा करते ते लागू होणार आहे. या धोरणामध्ये सुद्धा अपेक्षा व्यक्त केली की मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर. आणि ते खरंच सुद्धा आहे. अगदी भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांनी 2020 साली भारत महासत्ता होईल असं स्वप्न पाहिलं पाहिलं होतं. किंवा महासत्तेच्या दिशेनं भारत जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत या बऱ्याचशा गोष्टींवरती त्यांनी मार्गदर्शन केलं. बरोबर. ते डॉक्टर कलाम साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे. बरोबर. बरेचसे शिक्षण तज्ञ सांगतात की मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे. अगदी बरोबर. आता उद्या 5 सप्टेंबर आहे, ज्यांच्या जयंती असते 5 सप्टेंबर रोजी, ते डॉक्टर जे.पी. नाईक यांचं शिक्षण सुद्धा मातृभाषेतून झालं. बरोबर. आणि ते जगातल्या 100 शिक्षण तज्ञांपैकी आजवरच्या बरं का जगाच्या निर्मितीपासून आजवरचे जे 100 शिक्षण तज्ञ आहेत त्यापैकी एक आहे. कोल्हापूरचं भूषण आहे, आपल्या कोल्हापूरचा अभिमान आहे. बरोबर. तो माणूस सुद्धा मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले बरोबर. होते. तर मातृभाषेतून शिक्षण झालंच पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं जे आव्हान आहे ते तुमच्या दृष्टीनं तुम्ही फार चांगलं बोलला की आता कोण कसं शिकवतंय ते तर पालकांच्या लक्षात आल्यामुळं इथून पुढचा काळ असेल आपल्याला चांगला आहे. मराठी शाळांसाठी फार सुलभ राहील असं बघा. असं. मातृभाषा शिक्षण दिल्यानंतर काय होतं, हा हा आता माझी कन्या, आता मुलगीचं उदाहरण का देतो, ते घरी माझ्या घडलेलं उदाहरण अच्छा. आहे. माझी मुलगी माझ्या बरोबरच जिल्हा शाळेत शिकली, हा. त्यानंतर हायस्कूलला शिकली, हा. मराठीमध्ये शिकली. हा. आता ती ग्रँड मेडिकल मध्ये हा. कॉन्व्हेंटच्या मुलांच्या बरोबर असं इंग्रजी बोलते. बरोबर. म्हणजे मातृभाषा शिकल्यामुळे इंग्रजी कमी होतं असं काही नाही. नाही. बरोबर आहे, निश्चितपणे. म्हणजे विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी भाषा हा त्याचा अडसर नाही. तर बरोबर. त्याला आपण जे पोटेन्शियल देतो, आपण त्याला काय म्हणूया, आपण त्याला जो सपोर्ट करतोय, आपण त्याला जी दिशा देतोय, त्याला योग्य वातावरण उपलब्ध करून देतोय, बरोबर. अशा अनंत गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो. आणि मग विद्या आणि शिक्षणाच्या वेळेला फार उशिरा फुले येतात. बरोबर. शिक्षणाची ते इन्व्हेस्टमेंट त्याचा फायदा नफानंतर चालू होतो. बरोबर. हा. आणि खूप वेळानंतर येतात, त्यामुळे लोकांच्या लक्षात राहत नाही. पण मातृभाषेतून शिक्षण निश्चितपणे झालं पाहिजे विद्यार्थ्याचं, तरच तो सक्षम होतो असं माझं सुद्धा बरोबर. मत आहे. अलीकडच्या काळामध्ये मराठी शाळांनी बदललं पाहिजे. बरोबर. अलीकडच्या काळामध्ये मराठी शाळांनी आपला नावलौकिक वाढवला पाहिजे. मराठी शाळा सक्षम आहेत, बरोबर. जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम आहेत. नुकताच जो लोकसेवा आयोगाचा निकाल झाला त्यामध्ये जिल्हा परिषद त्यामध्ये जे विद्यार्थी गाजले, जे मेरिटला आले, त्या विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतोय. आणि समाज माध्यमांवरती सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांविषयीची फार चांगली मतं मला सुद्धा वाचायला मिळाली. आणखी मराठी शाळांनी बदललं पाहिजे, आणखी मराठी शाळांनी प्रगती केली पाहिजे. कोणत्या अंगावर बदल आता मराठी शाळांनी स्वतःमध्ये केले पाहिजे, म्हणजे स्वतःमध्ये पहिला बदल शिक्षकांनी केले, शिक्षकांनी पहिला बदल केला पाहिजे. सर्व शिक्षकांनी तंत्रस्नेही झालं पाहिजे, पहिला बदल. बरोबर. कारण कोरोना काळामध्ये ही काळाची गरज आहे, त्यामुळे तंत्रस्नेही झालं पाहिजे. आणि विद्यार्थी हा आपला नुसता पुस्तकी पिढा न बनता तो सर्व गुण संपन्न झाला पाहिजे. यासाठी लागणारं आवश्यक सर्व शिक्षण त्यात दिलं पाहिजे. पुस्तकी पिढा विद्यार्थी करून चालणार नाही मला. बरोबर. म्हणजे सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवायचा असेल तर शिक्षक सुद्धा सर्व गुण संपन्न झाला पाहिजे. बदलत्या काळाप्रमाणे तंत्रज्ञान ही आज जगाची गरज आहे, काळाची गरज आहे. शिक्षक सुद्धा तंत्रस्नेही बनला पाहिजे आणि शिक्षक व्यासंगी राहिला पाहिजे.
बरोबर. शिक्षक सतत वाचत राहायला. वाचत शिक्षक अनुभवी असला पाहिजे बरोबर. आणि हा अनुभव केवळ जगातलं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवण्यामुळं बरोबर. मिळतो आणि असं शिक्षकांनी बदलत राहिलं. मराठी शाळेच्या शिक्षकांनी, जिल्हा परिषदेतल्या शाळेच्या शिक्षकांनी, खरं तर जगताप सर अगदी अभिमानानं सांगायसारखी गोष्ट आहे की आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जी नवीन मुलं आहेत पवित्र पोर्टलमधून आले असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये अगदी खूप आणि खूप टॅलेंटेड मुलं आहेत. आज आता मला वाटतं की जिल्हा परिषदेच्या शाळांचं भविष्य अतिशय उत्तम लेवलला पोहोचलेलं आहे. त्याचं कारण सांगतो की आता जिल्हा परिषदेच्या शाळांकडे तुमच्यासारखे काही अनुभवी शिक्षक आहेत आणि पवित्र पोर्टल मधून आलेले काही उत्साही आणि टॅलेंटेड शिक्षक आहेत आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा हा निश्चितपणे भविष्यातल्या काही दिवसामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. मला सुद्धा त्याच्याबद्दल विश्वास वाटतो. आपण मुलाखतीच्या शेवटाकडे बोलूया. उद्या शिक्षक दिन, अगदी पहिल्याच वाक्यामध्ये तुम्ही खंत बोलून दाखवली की उद्या शाळा असायला पाहिजे, मुलांसह शाळा भरायला पाहिजे होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोष्ट आपल्याला शक्य नाही, तुम्हालाही शक्य नाही किंवा जरी तसा आपण प्रयत्न केला तर ते शासनाच्या नियमांना धरून अनुसरून योग्य पण होणार नाही. तरी सुद्धा शिक्षक दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना, तुमच्या बांधवांना तुम्ही काय संदेश द्या? उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. तमाम सर्व माझ्या महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगातील सर्व शिक्षकांना माझ्या शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आधी देतो मी. आपण जे काम करत होतो, करत आहे, करत राहणार आहे ते काम तुम्ही सर्वांनी निष्ठेने करा, प्रामाणिकपणे करा आणि नवीन नवीन जे आव्हाने आहेत त्याला सामोरं जाण्याची तयारी तुमच्याजवळ तुम्ही ठेवा, तरच आपण या भविष्यामध्ये टिकणार आहोत. असंच मला या सर्व शिक्षकांना संदेश द्यायचा आहे. आणि दुसरी धन्यवाद संजय जगताप सर. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त, जिल्हा परिषद कोल्हापूरचा पुरस्कार प्राप्त, विविध सामाजिक संस्थांनी गौरवलेले, वेगवेगळ्या उपक्रमांनी चर्चेत असलेले, वेगवेगळ्या प्रयोगांनी स्वतःची दखल घ्यायला लावणारे, किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रमणारे, विद्यार्थ्यांना आपलं मानणारे, आपल्या प्रयोगांनी सतत व्यासंगी राहणारे अभ्यासू तर आहेतच, पण त्यांच्या मित्रपरिवारामध्ये उत्साहाचा अखंड वाहता जरा असं त्यांचं वर्णन केलं जातं. संजय जगताप सर हे व्यक्तिमत्व फार खोल आहे, अगदी थोड्या वेळामध्ये जाणून घेणं कठीण आहे. पण शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज त्यांना आपण जे प्रश्न विचारले ते निव्वळ एक शिक्षक, शिक्षण क्षेत्र आणि त्यांची कारकीर्द याच विषयावरती होते. तसा त्यांचा व्यासंग मोठा आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे. आपण त्यांच्या सामाजिक कार्याकडे अगदी थोडंसं पाहिलं, आपण त्यांच्या ग्रामीण भागातल्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे अगदी अल्प दृष्टीनं पाहिलं. या सगळ्या गोष्टीनं जर का संजय जगताप या व्यक्तिमत्वाकडे पाहायचं म्हटलं तर बराचसा वेळ लागेल. पण तरीसुद्धा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला संजय जगताप सरांनी माझ्या प्रश्नांना जी उत्तरं दिली अपेक्षेपेक्षा खूप सुंदर होती. खरं तर मुलाखत घेताना माझ्यावरती थोडंसं दडपण आलं होतं की कशी होईल मुलाखत, पण प्रामाणिकपणे सांगतो की त्यांनी दिलेल्या उत्तरामुळं माझा आत्मविश्वास वाढला आणि पुढं मलाच त्यांच्याकडे आणखी काय काय आहे ही जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. खूप सुंदर अशी उत्तरं दिली. या सुंदर मुलाखतीबद्दल जगताप सरांचं धन्यवाद द्यावं तेवढं थोडंच आहे. उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. महाराष्ट्रातील, देशातील तमाम शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून जगताप सरांनी त्यांचा आपला थोडासा वेळ खरं तर हा जो प्रवास माझा आहे, आता ज्या शाळेमध्ये मी काम करतो त्या शाळेतील माझे नूतन मुख्याध्यापक आणि कुलकर्णी सर असतील, माझे मित्र शैक्षणिक व्यासपीठाचे उपाध्याय संभाजी लोहार सर असतील, माझे बंधू बाबुराव शिंदे सर, कस्तुरे सर, त्याचबरोबर माधवी पाटील मॅडम आणि बाबू मॅडम यांचे देखील मला सहकार्य मिळतं. त्यांचं नाव घेणं मला इष्ट आहे. तसंच आणखी मला एक थोडंसं बोलायचं राहिलं तर ते बोलतो. गावडे सर, कसं असतं की पूर्वी एक म्हण असायची की आजोबांचं वाईट काम केलं की त्याचं वाईट काम नातवाला मिळायचं. आणि लोक म्हणायचे बघा आजोबाने केलं नातू फेडतोय, आणि आजोबा चांगलं काम केलं की लोक म्हणायचे आजोबा चांगलं काम केलं म्हणून नातवाला तर फळ मिळतं. पण आता तसं राहिलेलं नाही सर. काय करायचं, आपणच ते
करायचं आणि आपणच फेडायचं आहे. तसं गेले 25 वर्ष प्रामाणिकपणे मी काम करत गेलो, माझ्या मुलांसाठी काम करत गेलो. त्याचं फळ परमेश्वरानं मला दिलं. उलटं बॅग जे म्हणतो आपण ते मला मिळालं. लेखाच त्याच्यामध्ये माझी कन्या आता MBBS करते, चिरंजीव सुद्धा 92% मार्क पडून, श्रेयस सुद्धा आता त्या पाठवाटीवरतीच आहे. हे सगळं मला ह्या लेखनाच्यामुळे मिळालं. हे मी या ठिकाणी नम्रपणे मी या ठिकाणी मान्य करतो. नक्कीच जगताप सर, तुम्ही तुमच्या शाळेतल्या सहकाऱ्यांचा उल्लेख केला, तुमच्यासोबत काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केला. शिक्षकाची भूमिका हा एकटा शिक्षक निभावू शकत नाही, त्याला सतत नक्कीच. मदतीची गरज असते. नक्कीच. आणि शाळेची प्रगती करायची असेल तर शिक्षक हे एक टीम वर्क आहे. शिक्षण हे टीम वर्क आहे आणि त्या शिक्षकाला इतरांची जेव्हा मदत होते ना, तेव्हाच ती शाळा गौरवास पात्र होते, नक्कीच. अभिनंदनास पात्र होते, लौकिकास प्राप्त होते. तुम्ही बऱ्याच शाळांचा नाव लौकिक वाढवला आणि मगाचपासून मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना अतिशय परिणामकारक, अतिशय समर्पक, अगदी काही उत्तरं तर तुमची अतिशय मनाला भेदून गेली अशी सुंदर उत्तरं दिली. गेल्या 1 तासाभरामध्ये तुमच्याशी जो संवाद साधला त्यामुळे माझा सुद्धा आत्मविश्वास वाढला. तुमच्या या सहकार्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि ही मुलाखत इथंच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय खूप महाराष्ट्र. धन्यवाद सर, तुम्हाला माझ्याकडून एक गोड धन्यवाद. ओके.